बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक बातमी, जी बातमी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जे घडलं ते झुंडशाहीच्या दिशेने जाणार आहे का, हा सवाल आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलंय। मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीतल्या उपोषणाला डॉक्टर रमेश तारक यांनी अर्ज देत विरोध दर्शवला होता। या विरोधाने डॉक्टर तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलंय। मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश तारक यांचा आधी सत्कार केला, त्यानंतर काळं फासलं। डॉक्टर तारक पहिल्यापासून जरांगे यांच्या आंदोलनाच्या सोबत होते। पडद्याच्या मागे राहून गेली वर्षभर रमेश तारक यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली। या आंदोलनाला दिशा देण्याचं काम केलं। या आंदोलनाला एक प्रकारे साथ दिली ज्यांनी, त्याच आंदोलकांवरती आज अशा प्रकारे काळं फासण्याचं काम झालंय। मराठा समाजाला कुणीही अशा पद्धतीनं समाजाच्या आंदोलनाला कुणी गालबोट लावायचा प्रयत्न करू नये। मी बघा, मराठा समाज आपल्या मागण्या मांडण्यासाठी सरकारकडे आग्रही आहे। इतर समाज आहेत, ओबीसी समाज वगैरे, ते त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सरकारकडे आग्रही आहेत। मी सतत सांगतोय की कुठल्याही समाजातल्या नेत्यांनी, आंदोलनकर्त्यांनी, समाज बांधवांनी आपण बोलताना संयमानं बोललं पाहिजे। आपल्या बोलण्यामुळं, आपल्या कृतीमुळं कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि आता हे दोन्ही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत। असं असताना कुणाच्या तरी काहीतरी कृतीमुळं ते चिघळू नये, एवढी दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे। खरं तर आपण महाराष्ट्राला हे सांगणं गरजेचं आहे की डॉक्टर रमेश तारक नेमके कोण आहेत, जे डॉक्टर रमेश तारक यांना आज काळं फासण्यात आलं। मराठा आंदोलन ज्या अंतरवाली सराटीतून सुरू झालं, त्या अंतरवाली सराटीमध्ये डॉक्टर रमेश तारक यांनी पहिल्या दिवसापासून खांद्याला खांदा लावून या मराठा आंदोलनामध्ये पडद्यामागून सक्रिय सहभाग घेतला। आता स्वतः डॉक्टर रमेश तारक आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांना विचारणार आहोत की हे नेमकं जे घडलेलं आहे, काय काय नेमकं पडद्यामागे घडतंय आणि आज घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। खरं तर या मराठा आंदोलनामध्ये आम्ही तुम्हाला जवळून पाहिलंय, या आंदोलनाला ताकद देताना पाहिलंय, पडद्याच्या मागून एक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना पाहिलंय। मनोज जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात पिंजून काढताना तुम्हाला पाहिलंय। पण आज असं नेमकं काय झालं? आज त्याच एका योद्ध्याला अशा प्रकारे काळं फासण्यात आलं। नमस्कार, जय शिवराय सर्वांना। हे महाराष्ट्राला न शोभणार आहे। तुम्ही जे प्रामाणिकपणे काम करते त्या काम करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या समाजातील जे सत्य आहे ते सांगणाऱ्या व्यक्तीची तुम्ही शहानिशा न करता त्याला तुम्ही बदनाम करण्याचं काम करतायत। आणि मीच काहीतरी करू शकतो समाजासाठी हे तुम्हाला फक्त दाखवून द्यायचं आहे। इतर कोणीही माझ्या इतकं काम करू शकत नाही समाजासाठी, हे एक चुकीचं हे देताय तुम्ही। बरं, पण ज्यांनी तुम्हाला काळं फासलं ते कोण होते, ते तुमच्याकडे आले कसे आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? ॲक्च्युली आम्ही जवळपास 10 महिन्यापासून मी सोबत आहे मनोज दादाच्या, आणि आंदोलनात मी पण सक्रिय सहभागी, आणि त्यावेळेस हे आमच्या सोबत होते। त्यांनी सकाळी फोन केला की मला पेशंट दाखवायचा आणि तुम्ही हॉस्पिटलला आहात का? मी म्हटलं मी आहे, 3 वाजेपर्यंत या, नंतर मला ऑपरेशनला बाहेर जायचं। ते म्हटले आम्ही फोन करून येतो, आणि ते 1 तासाने आले। आल्यानंतर मी पेशंट पाहत होतो। पेशंट पाहत असताना त्यांनी बाहेर सिस्टरांकडे थोडी अरेरावी केली, आम्हाला लवकर सोडा, मध्ये जायचं सांगितलं, आणि मॅडमला बाहेर काढायला सांगितलं। मॅडमला बाहेर काढल्यानंतर ते आले, म्हणे जेंट्सला दाखवायचं आहे, आणि त्यांनी बुके आणि शाल काढली बाहेर। मी म्हणलं काय आहे? ते म्हणे काय नाही, तुमचा वाढदिवस आहे ना? म्हणलं वाढदिवस तर नाही आहे माझा आज। ते म्हणे फेसबुकला आम्ही पाहिलं होतं। मी म्हणलं नाही आहे वाढदिवस। मग ते म्हणे चालेल, वाढदिवस नसेल तर आम्ही तुमच्या हॉस्पिटलला पहिल्यांदाच आलो होतो, तुमचा सत्कार करायचा। मी म्हणलं मी तुमचा सत्कार करतो, तुम्ही आलात म्हणून। आणि त्यांनी सगळं 2 जणांनी पाठीमागून समोरून 2 जणांनी धरून मला 2 जणांनी दरवाजा बंद केला आणि चेहऱ्याला काळं फासलं। मला हात धरल्यामुळं मला प्रतिकार करता काही आला नाही। तर याच्यातून त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही निवेदन का दिलं, निवेदन दिलं म्हणूनच त्यांनी चेहऱ्याला काळं फासलं। निवेदन देऊन 1 महिना झाला, त्या निवेदनावरती इतक्या उशिरा ही प्रतिक्रिया येणं म्हणजे हे काहीतरी ठरवून केलेलं वाटतंय मला। आणि निवेदन हे कशासाठी होतं, तर हे आंदोलनाला विरोध नव्हता, कारण आंदोलनात मीच सक्रिय सहभागी आहे आणि मलाच हे आरक्षण
मिळवण्यासाठी मी सर्वोपरी प्रयत्न करतोय. पण इथे तो गावामध्ये जे जातीय सलोखा बिघडला ते निर्माण झालं हे सांगण्यासाठी मी ग्रामपंचायतच्या मिटिंग झाल्या त्याच्यातही लोकांनी तेच सांगितलं. ते सांगितल्यानंतर ऐकलं नाही. नंतर आम्ही हे निवेदन गावकऱ्यांच्या मार्फत SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना दिलं आणि त्याचा रोष त्यांनी आत्ता व्यक्त केला. डॉक्टर साहेब, खरं तर या सगळ्या दरम्यान तुम्ही सुरुवातीला सोबत होतात, अगदी काल परवापर्यंत तुम्ही सोबत होतात. हा, काल परवापर्यंत तुम्ही सोबत होतात. पण आता या सगळ्यामध्ये तुम्ही काहीशी वेगळी भूमिका घेतली म्हणजे गावाच्या दृष्टीने तुम्ही त्यांचं कन्सर्न मांडला. पण जिथं लोकशाहीच्या गप्पा मारल्या जातात, लोकशाही या महाराष्ट्रात असं सांगितलं जातं, आपण लोकशाहीला मानतो असं सांगितलं जातं, मग लोकशाहीचे राखण करणारे आज झुंडशाहीच्या दिशेने जाताना दिसत आहेत का? ही झुंडशाही आहे का? ही झुंडशाहीच आहे. लोकशाही कुठे दिसते इथे? जर तुम्ही एखादा समाजातला व्यक्ती समोर येऊन जर सत्य मांडत असेल किंवा त्याचं मत व्यक्त करत असेल तर त्या मताचा आदर करावा किंवा त्याची शहानिशा करावी. तुम्ही येऊन जर काळं फासून जर दादागिरी करत असाल तर हे चुकीचं आहे. मग ते कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो. पण या सगळ्यानंतर ही घटना घडली, त्याच्याबद्दल मनोज जरांगे यांनी तुमच्याशी संपर्क साधला का? झालेली घटना दुर्दैवी आहे अशा प्रकारची काय प्रतिक्रिया दिली का? तुमची विचारपूस केली का? नाही, अजून मला कोणाचाही फोन नाही आणि विचारपूस पण झालेले नाहीये. पण तुम्ही माझ्या गावचे माझ्या सोबत आलेत आणि इथं सगळे हजर झालेत की हे झालंय हे चुकीचंच. बरं, तुमची तब्येत आता कशी आहे? तुम्हाला काही इजा झालीये का? मला थोडासा त्रास झाला कारण जे लावलंय केमिकल त्याच्यामुळे चेहऱ्याची खूप आग होते आणि डोळ्यामध्ये पण गेलं होतं आणि तोंडामध्ये पण ते गेलं होतं. त्याचा त्रास होतोय. त्याच्यासाठी मी आत्ताच थोडंसं ट्रीटमेंट स्वतः घेतली आहे आणि आता थोडं बरं आहे. डॉक्टर साहेब, महाराष्ट्रात मनोज जरांगेंची जेवढी आतापर्यंतची उपोषणं झाली त्या प्रत्येक वेळी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं, इव्हन डे टू डे, रोजच्या रोज गाडीमध्ये असेल किंवा दिवसा रात्री असेल, त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं काम तुम्ही केलेलं होतं. त्यांना जपलंय तुम्ही आतापर्यंत. त्या मनोज जरांगेंनी आतापर्यंत तुम्हाला फोन न करणं वाईट वाटतं का? साहजिक आहे, आपण ज्यांच्यासाठी एवढं करतोय आणि समाजाचे जे म्हणतात की मी म्हणजे समाज आहे आणि समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी समाजाची काळजी घेणं गरजेचं आहे. पण तुमच्यासारखे हे सगळे साथीदार का सोडून जात आहेत? आज मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं महाराष्ट्राला की मी एकटा पडलोय. आज ते एकटे का पडले? का तुम्ही सगळे साथीदार त्यांची साथ सोडून गेलेले आहेत? काय चुकलं त्यांचं? त्यांनी ह्या बाबतीत थोडंसं चिंतन करावं. संशय वृत्ती, शंका, कोणावर विश्वास न ठेवणं आणि त्यांचे बगलबच्चे जे कानामध्ये सांगतील तेच सत्य मानून त्याची शहानिशा न करता लगेच आरोप करणं हे त्याच्या मागचं कारण आहे. जे पण राजकारणी जेवढे हे आता सध्या आजूबाजूला आहेत, जेवढे पण अभ्यासक होते, जेवढे त्यांना सल्लागार होते, सगळे एक एक करून बाजूला गेलेत आणि त्याचा कोणीही विचार केलेला नाही आतापर्यंत का बाजूला गेलेत म्हणून. माझा थेट सवाल आहे डॉक्टर, तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या. हे आंदोलन आता भरकटतंय का? आंदोलनाच्या या सगळ्या मुळाशी जे लोक होते, पडद्याच्या मागून महत्त्वाची भूमिका बजावत होते, आज त्यांनाच हे आंदोलक काळं फासतायत. याचा अर्थ हे आंदोलन कुठेतरी आता भरकटत चाललेलं आहे का? त्या लोकांना ते भरकटायचंय आणि त्याच्यामुळेच ते असे करतात की जे जे खंदे समर्थक आहेत त्या खंदे समर्थकांना असं बदनाम करून बाजूला करायचं आणि मनोज दादा एकटा पाडायचं. मग या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखणं, त्यांना योग्य ती समज देणं ही जबाबदारी कुणाची आहे? आंदोलनकर्त्याचीच आहे. जे मेन आहेत आम्ही ज्यांना नेतृत्व ज्यांच्या हातात दिलं होतं त्यांचं हे कार्य. नेतृत्व करायला सगळेजण तयार होते पण एक कोणीतरी चेहरा समोर पाहिजे आणि तो चेहरा आम्ही समोर केला होता. त्यांनी सगळं सांभाळणं गरजेचं होतं. बरं, पण आता यानंतर तुम्ही तुमची नाराजी तर स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. केवळ तुम्हीच की बाकीचे सुद्धा अनेक लोक याच्यामध्ये आहेत ज्यांना हे सगळ्या गोष्टी खटकतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं आपण लोकशाही मांडतो तेव्हा आपल्या विरोधी आवाज सुद्धा असू शकतो, तो समोरचा पण आपल्याला विरोध करू शकतो, हे मान्य करणं गरजेचं आहे का?
खूप गरजेचं आहे, कारण खूप जण आहेत असे की जे पडद्यामागे खूप जण बोलत आहेत, समोर याची कोणी हिंमत करत नाही. कारण समोर जर येऊन कोणी सत्य मांडलं तर पहिला आरोप केला जातो हा सरकारला मिळालेला आहे, यांनी सरकार मॅनेज झालं आहे आणि सरकारने याला पैसे दिलेत. हा एक कॉमन 2-3 आरोप केले की समाजही आपला साधा भोळा आहे, तो लगेच विश्वास ठेवतो की हा हे असू शकतं, त्याच्यामुळे समोर यायला कोणीही तयार होत नाही. ॲक्च्युली कोणत्याच माणसाला किंवा आमच्यासारख्या बुद्धिवादी लोकांना कोणाला वाटत नाही की जातीचं नुकसान व्हावं. जातीचं आरक्षणामुळे काय तोटे झालेत हे आमच्यासारख्याला माहिती आहे. आज आम्ही सक्षम झालो तर आज आम्हाला आरक्षणाची गरज नाही, तरी पण आम्ही कोणासाठी पळतोय की ह्या समाजासाठीच पळतोय. आणि जर समाजातले लोक जर हे सत्य समजून घेत नसतील आणि जर ते बोलीव माहितीवर जर ते विश्वास ठेवत असतील तर समाजाला दिशा देण्यासाठी कोणीही समोर येणार नाही. जे चालू आहे तेच अंधारात चालू राहील आणि जो अंधारातून काळा बाजार चालू आहे त्याला कोणीही समोर आणणार नाही. पण समाज ज्या मागणीसाठी एकत्र आला तोच समाज आज एकमेकांच्यावर चाल करून जात असेल, एकमेकांना काळं फासत असेल, तर हे किती दुर्दैवी आहे. आता सध्या एक एक जण जोडणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक एक जण तोडत असाल तर तुमचा उद्देश त्याच्यातून काय आहे हे कळतंय आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करताय हे कळतंय त्याच्यातून. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. डॉक्टर रमेश तारक, मराठा आंदोलक, ज्यांनी गेली वर्षभर जे मराठा आंदोलन सुरू आहे, अंतरवाली सराटीपासून पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, पडद्यामागचा हा नायक. पण आज मात्र त्यांनाच काळं फासण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी एक वेगळी भूमिका मांडली म्हणून. पण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लोकशाही आहे, पण तिथं ती जागा ठोकशाहीनं घेतलेली आहे का, हा सवाल या निमित्तानं निर्माण होतोय. कशाबद्दल विरोध केला आमच्या एकूण